तर तिकडे नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंची विजयाकडे वाटचाल आहे। मोठ्या लीडनी, मोठ्या फरकाने, लाखाच्या फरकाने राजाभाऊ वाजेंची विजयाकडे वाटचाल आहे। हेमंत गोडसे हे पिछाडीवर तब्बल 1.5 लाख मतांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी वाटचाल केलेली आहे। राजाभाऊ वाजे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत। हेमंत गोडसे यांना पिछाडीवर टाकून तब्बल 1.5 लाख मतांनी नाशिकमध्ये त्यांनी मुसंडी मारलेली आहे। खरं तर ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी सर्वात प्रथम जाहीर केली होती आणि हेमंत गोडसेंची अगदी ऐन वेळ जाहीर झाली होती। हेमंत गोडसे 2 वेळा खासदार होते नाशिकचे, मात्र ते आता पिछाडीवर आहे। तब्बल 1.5 लाख मतांची आघाडी घेऊन वाजेंनी कमाल केलेली आहे। राजाभाऊ वाजे हे संयमी आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून नाशिकमध्ये परिचित आहेत। आपण आता आघाडी पिछाडी बघूया, राज्यातील महत्त्वाचे मतदारसंघ बघूया। पालघरमध्ये हेमंत सावरा आघाडीवर आहेत। भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे आघाडीवर, शरद पवार गटाचे। कपिल पाटील पिछाडीवर, जे विद्यमान केंद्रीय मंत्री देखील आहेत। नरेश मस्के शिंदे गटाचे ठाण्यातून आघाडीवर आहेत, जो ठाणे हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला आहे। राजन विचारे ठाकरे गटाचे पिछाडीवर आहेत। श्रीकांत शिंदे शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत, मुख्यमंत्र्यांचे पुत्र। अमोल कीर्तीकर ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत उत्तर पश्चिममधून। तर रवींद्र वायकर शिंदे गटाचे उमेदवार पिछाडीवर आहेत। दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे शिंदे गटाचे उमेदवार पिछाडीवर आहेत। दक्षिण मध्यमधून अनिल देसाई मात्र आघाडीवर आहेत। 2 शिवसेनेमध्ये इथे लढत होती। दक्षिण मध्यमध्ये शिवसेनेच्या 2 गटात। मुंबई दक्षिणमधून यामिनी जाधव पिछाडीवर आहेत, राज्या वायकळच्या विद्यमान आमदार देखील आहेत। तर अरविंद सावंत ठाकरे गटाच्या आघाडीवर आहेत। 2 वेळा अरविंद सावंत या मतदारसंघातून खासदार झालेत आणि ते हॅट्रिक करतील अशी अंदाज आहे। पियुष गोयल आघाडीवर आहेत मुंबई उत्तरमधून। तर काँग्रेसचे भूषण पाटील पिछाडीवर आहेत। तिकडे उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड पिछाडीवर आहेत। उज्ज्वल निकम आघाडीवर आहेत।